अथ श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। या अध्यायात बाबांच्या आवाहनाला इंद्र, वरुण, अग्नी हे देव कसे मान देत याची कथा ऐकूया। तसेच बाबा भक्तांच्या प्रेमाला कसे प्रतिसाद देत आणि भक्तांचा भाव असला तर त्यांना कुठलेही नियम न लावता कशी त्यांची पूजा घेत भक्तांचा कसा मान राखत याविषयीच्या कथा आहेत। श्री साईनाथ हे सद्गुरू होते। सद्गुरू आणि देव हे एकच आहेत। गुरु हा प्रतिमा, अग्नी, तेज, सूर्यमंडळ वगैरे सर्वांच्याही वर आहे। त्याच्या शब्दाला सर्व देव मान देतात। त्याची पंचमहाभूतावर सत्ता चालते। सद्गुरू हा भक्तीसाठी सोपा आहे। गुरुची मूर्ती दिसली की मन पटकन खुलते आणि त्याची कळी उमलते। निर्गुण भक्ती ही थोडी अवघड आहे। बाबा हे जाणून होते, म्हणून ते सुरुवातीला सगुण भक्ती करू देत व बेमालूमपणे निर्गुण भक्तीकडे भक्तांचे मन वळवित। अर्थात कुठलीही भक्ती ती सगुण किंवा निर्गुण ही एकच। बाबा हे अर्थात जाणून होते। तूप गोठले की त्याला एक आकार येतो आणि आपण त्याला सगुण म्हणतो, आणि ते वितळले की त्याचा आकार निघून जातो व ते निर्गुण होते। पण वितळले किंवा गोठले तरी तूप हे तूपच असते। त्याचप्रमाणे साकार निराकार देव हे सुद्धा एकच आहेत। सगुण भक्तीत आकार डोळ्यांना दिसतो, त्यामुळे सहजपणे भक्ती उत्पन्न होते। भक्तीमुळे प्रेम येते, त्यामुळे मनाची कळी उघडते। जोपर्यंत मनाची कळी उघडत नाही तोपर्यंत ती निर्गंध असते। तेथे कुठला वास येत नाही, ना भुंगा येतो, ना मधाची उत्पत्ती होते। या उलट जेव्हा कळी उमलते तेव्हा भक्त मनापासून देवाला शरण जातात। बाबा भक्तांची योग्यता ओळखून त्यांना वेगवेगळे भक्तिमार्ग सुचवत। कोणाला दूर जायला सांगत, कोणाला घरी भक्ती करायला सांगत, कोणाला मशिदीत बोलवीत, कोणाला परगावी पाठवत, कोणाकडून ग्रंथ वाचवत। भक्तांच्या योग्यतेप्रमाणे काय केल्यानंतर त्याला भक्ती उत्पन्न होईल हे बाबा जाणून होते। बाबांच्या या मार्गाने देवाची भक्ती उत्पन्न होऊन बाबांचे काम साधत असे। बाबांना कोणी काही म्हणो, आमची मात्र ते मूर्तिमंत भगवंत असल्याची खात्री आहे। बाबांचे जीवन नदीसारखे आहे। ती वाहत समुद्राकडे जाते आणि त्या जाण्याने अनेक जणांची तहान भागते। अनेक जीव व वृक्ष यांना वर्षानुवर्षे जीवन मिळते। बाबा दिसायला जरी देहधारी सगुण होते तरी मनाने ते निस्संग व मुक्त असल्याने ते निर्गुणही होते असे म्हणता येईल। सदा तृप्त, नम्र, मृदू, सोशिक आणि क्षमाशील अशा अनेक गुणांनी युक्त असे बाबांचे रूप होते। यासाठीच कृष्णाने सद्गुरू ही माझी प्रतिमा आहेत असे म्हटले असावे। बाबा हे आनंदरूप होते, सदा सर्वदा सुखी। कोणी गोणपाटाचा तुकडा बसायला दिला किंवा सोन्या चांदीचे आसन दिले तरी त्यांच्या दृष्टीने ते सर्व नाशवंत आणि गौण होते। जे स्वतःच क्षणार्धात सर्व भक्तांना ऐश्वर्य संपन्न करू शकतात त्यांना भक्तांनी दिलेल्या दक्षिणेचे काय ते विशेष। पण बाबा भक्तांचा भाव पाहत। प्रेमाने फूल देणारा हा त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ होता। कोणी सोने चांदी दिले की फूल दिले यापेक्षा देणाऱ्याचा भाव काय हे ते पाहत असत। एकदा तात्यासाहेब नुलकरांचे पंडित नावाचे स्नेही त्यांच्या दर्शनाला आले। बाबांचे धूळ दर्शन करून ते जेवायला गेले। परत दुपारी दर्शनाला आल्यानंतर त्यांनी पुन्हा बाबांना प्रणिपात केला व त्यांच्या कपाळी चंदनाचा त्रिपुंड काढला। त्यावेळी बरोबरच्या भक्तांना बाबा आता संतापणार असे वाटले, कारण बाबा कोणालाही कपाळी गंध लावू देत नसत। फक्त म्हाळसापतीसारखे भक्त त्यांच्या गळ्याशी चंदन फासत। अर्थात सर्वांनाच हा पंडितांचा आगाऊपणा वाटला, मात्र बाबा संतापले नाहीत, उलट ते प्रसन्न दिसले। त्याचा उलगडा मात्र होईना। शेवटी न राहून दादा भटांनी बाबांना याविषयी विचारले की बाबा, आम्ही गंध लावले की तुम्ही रागावता आणि पंडितांनी गंध लावलेले तुम्हाला कसे काय आवडले? बाबांनी मात्र कारण सांगितले ते पहा। ते म्हणाले, त्याचा गुरु ब्राह्मण आहे, त्याने मला त्याच्या गुरुच्या जागी मानूनच गंध लावले। माझी जात कुठली, मी ब्राह्मण की मुसलमान असले क्षुद्र विचार त्याच्या दूरवर मनात आले नाहीत। हेच मला भावून गेले। मी भक्तांचा भाव पाहतो,
त्यांच्यात मला तो दिसला. यावरून बाबा कशाने रागवत, त्यांच्या रागलोभाची कारणं ही किती सखोल असत ते पहा. कधी ते रागावत, कधी शांत दिसत, कधी पूजेची ताटेही भिरकावत. मात्र त्याला एक कारण असेल. ते कारण प्रत्येक वेळी भक्तांना कळेलच असं नाही. अशीच त्यांच्या रागलोभाची दुसरी कथा आहे. एकदा एक भक्त हाजी सिद्दीक फाळके बाबांच्या दर्शनाला कल्याणहून आले. बाबांच्या मशिदीसमोर त्यांनी मुक्काम मांडला आणि बाबांच्या दर्शनासाठी ते प्रयत्न करू लागले. मशिदीत येण्याचे त्याने लाख प्रयत्न केले, पण बाबांनी त्याला मशिदीची पायरी चढू दिली नाही. सर्व उपाय करून झाले, पण बाबा त्यावर प्रसन्न होईनात. त्याची निराशा झाली. शेवटी कोणीतरी त्याला माधवरावांचे नाव सुचवले. माधवरावांकडून परवानगी विचारल्यास बाबा नाही म्हणणार नाहीत, तेव्हा त्यांच्याकडूनच तुम्ही त्यांना परवानगी विचारा असं सांगितले. त्याप्रमाणे हाजींनी माधवरावांना गळ घातली. माधवरावांनी बाबांना विचारले की बाबा, आपण सगळ्यांना दर्शन देता, मग या हाजीला का नाही? बाबा म्हणाले, श्यामा तुला कळत नाही, मी अल्लाचा बंदा आहे. जोपर्यंत तो बोलवत नाही तोपर्यंत मी त्याला जोपर्यंत ही मशीदमाई त्याला बोलवू शकत नाही तोपर्यंत मी त्याला बोलवणार नाही. तरी पण त्याला विचार की तो मला 4 वेळा 40,000 रुपये देणार का? माधवरावांनी त्याला विचारले. तो म्हणाला, मी किती पैसे देईन. मग त्याने विचारले की 12वी पलीकडे जी वाट आहे ती तुम्ही चालून येणार का? हाजी तयार झाले. मग बाबांनी त्याला विचारायला पाठवले की मी बोकड कापणार आहे, तुला बोकडाचा कुठला भाग पाहिजे? हाजी म्हणाले की मला तुमच्या भिक्षापात्रातला फक्त तुकडा द्या, त्यातच मी खुश आहे. बाबांची खात्री झाली की हाजी सत्पात्र आहेत. मग ते त्याच्याकडे गेले. त्यांनी खूप राग आल्याचा आवाज हाजीला शिवीगाळ केली. अर्थात हाजी घाबरले. मग थोड्या वेळाने बाबांनी त्याला मालणीकडून आंबे विकत घेऊन पाठवले व 55 रुपयेही दिले. त्यानंतरही बाबांनी त्यांना वेळोवेळी पैसे दिले व हाजी त्यांचे परमभक्त बनले. अर्थातच ते मशिदीत दर्शनाला जाऊ शकले. अशा तऱ्हेने बाबा भक्तांची कधीकधी कठोर परीक्षा घेत, पण प्रत्येक भक्ताला मात्र त्यांच्या स्वभावाची थोडीफार भीतीच वाटे. बाबा हे संत व सद्गुरू असल्याने त्यांची पंचमहाभूतावरही कशी सत्ता चाले, देवदेवताही त्यांच्या इच्छेचा कसा मान राखत याची कथा आहे. एकदा शिर्डीस एका संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या, जोरदार सरी कोसळू लागल्या, चोहीकडे पाणीच पाणी झाले. घराघरात शेतात सर्व काही जलमय झाले आणि लोक घाबरले. मग त्यांनी आपले देव श्री साईबाबा यांच्याकडे धाव घेतली. माणसे, जनावरे सर्वजण मशिदीकडे आसऱ्यास आली. सर्वजण जीवाच्या भीतीने भयग्रस्त होऊन बाबांच्याकडे करुणाभाव हुकू लागले. त्यावेळी बाबा मशिदीच्या दरवाजात उभे राहिले आणि ढगांकडे पाहून त्यांनी आरोळीवर आरोळी द्यायला सुरुवात केली. तो गगनभेदी आवाज इंद्रापर्यंत पोचला आणि मेघांची सेना इंद्राने आवर्ती घ्यावी त्याप्रमाणे ढग निघून गेले. पाऊस थांबला. लोकांनी बाबांचा जय जयकार केला. असाच आणखी एक अनुभव आहे. एकदा मशिदीत धुनीच्या ज्वाळा वाढू लागल्या. त्या चांगल्या मशिदीच्या छतापर्यंत पोचल्या आणि मशिदीचे काय होणार याची भक्तांना भीती वाटू लागली. पण बाबांना सांगण्याची कोणाची हिंमत होईना. बाबा संतापले तर काय करतील अशी त्यांना भीती वाटत होती. कोणी पुढे येईनात. शेवटी बाबा स्वतःच उठले. त्यांनी सटका हातात घेतला आणि तिथल्या खांबावर ते फटके मारू लागले. तोंडाने ते सबूर सबूर म्हणत होते. आश्चर्य म्हणजे प्रत्येक फटक्यानेशी आग कमी होऊ लागली आणि थोड्याच वेळात शांतही झाली. मशिदीचे कुठलेही नुकसान झाले नाही. भक्तांच्या चिंता निमाल्या. जणू काही बाबांच्या या आवाहनाला अग्निनारायणाने प्रतिसाद देऊनच ती आग आवर्ती घेतली होती. पुढील अध्यायात बाबा भक्तांना स्वगुरुपदी कसे दृढ श्रद्धेने स्थिर करीत याविषयीची कथा सांगेन. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.